नमस्कार. विषयांतर यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आज आपण इतिहासातील अशा एका दिवसाची गोष्ट ऐकणार आहोत जो नावाप्रमाणे गूढ आहे, पण त्या दिवशी घडलेल्या घटना मात्र खूपच भयानक होत्या. हा प्रश्न अनेकांना पडतो. म्हणजे बघा ना, ज्या दिवशी दुःख, वेदना आणि मृत्यूच मृत्यू होता, तो दिवस चांगला कसा असू शकतो, नाही का? मृत्यू आणि बलिदान हे कधी चांगलं असू शकतं का? या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला जवळपास 2000 वर्ष मागे जावं लागेल. ही कहाणी आहे एका अशा व्यक्तीची ज्याने आजारी लोकांना बरं केलं, निराश झालेल्यांच्या मनात आशा जागवली, पण तरीही जगाने त्याच्यासोबत एका गुन्हेगारासारखं वर्तन केलं. हो, ही कहाणी आहे येशू ख्रिस्ताची. चला तर मग येशूच्या आयुष्यातले ते शेवटचे आणि सगळ्यात महत्त्वाचे काही तास नेमके कसे होते ते समजून घेऊया. या सगळ्याची सुरुवात होते गेत्सेमिनीच्या बागेतून. येशू आपल्या सगळ्यात जवळच्या शिष्यांसोबत प्रार्थना करत होते. त्यांना कल्पना होती की पुढे काय वाढून ठेवलंय, आणि तिथेच, त्या बागेतच त्यांनी आपलं प्रार्थना स्वीकारलं. त्या प्रार्थनेतले हे शब्द बघा, हे माझ्या पित्या, शक्य असल्यास हा प्याला माझ्यापासून दूर कर, तरी माझ्या इच्छेप्रमाणे नको तर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आता ह्या प्रार्थनेबद्दल एक विशेष गोष्ट म्हणजे यात एका बाजूला मानवी मनाची तीव्र वेदना दिसतीये, पण दुसऱ्या बाजूला एका दैवी योजनेसमोर केलेलं संपूर्ण समर्पणही दिसतं. हे शब्द म्हणजे त्या महान आज्ञाधारकतेची सुरुवात होती जी आपल्याला त्या गूढ या शब्दाच्या खऱ्या अर्थापर्यंत घेऊन जाणार आहे. त्याच रात्री येशूंना एकामागोमाग एक विश्वासघातांना सामोरं जावं लागलं. विचार करा, त्यांचाच एक शिष्य यहुदा, त्याने फक्त 30 चांदीच्या नाण्यांसाठी त्यांना धोका दिला. आणि दुसरीकडे रोमन गव्हर्नर पिलात, त्याला पूर्णपणे माहीत होतं की येशू निर्दोष आहेत, पण तरीही लोकांच्या दबावाखाली त्याने आपले हात झटकले आणि त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली. आणि इथूनच त्या कहाणीचा सगळ्यात क्रूर आणि वेदनादायक भाग सुरू होतो. प्रत्यक्ष क्रुसिफिकेशन, म्हणजेच वधस्तंभावरील बलिदान. येशूंना वधस्तंभावर खिळण्यापूर्वीच अमानुष अत्याचारांना सामोरं जावं लागलं होतं. त्यांना चाबकाचे फटके मारले गेले, त्यांच्या डोक्यावर काट्यांचा मुकुट ठेवण्यात आला. एवढ्यावरच थांबलं नाही, त्यांची थट्टा करण्यात आली, अपमान केला गेला आणि शेवटी तोच जड वधस्तंभ उचलून त्यांना मृत्यूच्या ठिकाणी नेण्यास भाग पाडलं गेला. पण या असह्य वेदनांच्या शिखरावर असतानाही येशू जे बोलले ते खरंच मानवतेसाठी एक आदर्श बनलं. ज्या लोकांनी त्यांना इतक्या यातना दिल्या त्यांच्यासाठीच त्यांनी देवाकडे क्षमेची प्रार्थना केली. ते म्हणाले, हे पित्या, त्यांना क्षमा कर, कारण ते काय करत आहेत हे त्यांना कळत नाही. यानंतर एक अत्यंत गूढ आणि विलक्षण घटना घडली. असं म्हणतात की दुपारी साधारण 12 वाजल्यापासून ते 3 वाजेपर्यंत संपूर्ण भूमीवर एक वेगळाच अंधार पसरला. सूर्य जणू दिसेनासा झाला होता. हा एक संकेत होता की काहीतरी अलौकिक घडतंय. जणू काही सृष्टीचा निर्माताच आपले प्राण त्यागत आहे. आणि मग साधारण 3 वाजता येशूंनी आपले शेवटचे शब्द उच्चारले. पूर्ण झाले. आता मूळ ग्रीक भाषेत हा शब्द आहे तेतेलिस्ताय. याचा अर्थ फक्त संपलं असा होत नाही, तर त्याचा खरा अर्थ आहे कर्ज पूर्णपणे फेडलं गेलं. कोणतं कर्ज? पापाचं कर्ज. ते चुकवलं गेलं. येशूंच्या मृत्यूच्या क्षणी काही अलौकिक घटना घडल्याचं सांगितलं जातं. एक मोठा भूकंप झाला, खडक फुटले आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेरुसलेमच्या मंदिरातील तो भला मोठा पडदा, जो देव आणि मानव यांच्यातल्या दरीचं प्रतीक मानला जायचा, तो वरपासून खालपर्यंत फाटला. याचा प्रतिकात्मक अर्थ अगदी स्पष्ट होता की आता देव आणि माणसामधला अडथळा कायमचा दूर झाला आहे. तर इतक्या वेदना, इतकं दुःख आणि इतका भयानक मृत्यू या सगळ्यांनंतरही या दिवसाला गूढ का म्हणतात? आता आपण आपल्या मूळ प्रश्नाकडे परत येऊया, कारण ही सगळी पार्श्वभूमी समजल्यावरच आपल्याला याचं खरं उत्तर मिळू शकतं. तर यामागे मुख्यत्वे 3 मोठी कारणं आहेत. पहिलं म्हणजे या बलिदानाने मानवतेच्या तारणाचा म्हणजेच मुक्तीचा मार्ग खुला केला. दुसरं, हा पापाच्या शक्तीवर मिळवलेला एक निर्णायक विजय होता. आणि तिसरं कारण म्हणजे काही अभ्यासकांच्या मते जुन्या काळात गूढ या शब्दाचा एक अर्थ पवित्र असाही घेतला जात असे. यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे तारण. आता तारण म्हणजे काय? तर ख्रिश्चन श्रद्धेनुसार येशूंच्या मृत्यूने मानवाच्या पापांची किंमत चुकवली. सोप्या भाषेत सांगायचं तर येशूंनी ती शिक्षा स्वतःवर घेतली जी कदाचित प्रत्येक माणसाला भोगावी लागली असती. आणि यामुळेच देव आणि मानव यांच्यातील तुटलेलं नातं पुन्हा एकदा जोडलं गेलं. म्हणूनच हा दिवस मानवतेसाठी गुड म्हणजे चांगला मानला जातो. हेच बघा ना, तो एक वाईट दिवस होता. म्हणूनच आज आशा आणि क्षमा यांसारखेच चांगले परिणाम शक्य झाले आहेत. त्या बलिदानाशिवाय पापावर विजय मिळवणं आणि अनंत जीवनाची आशा ठेवणं शक्यच नव्हतं.
आणि एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी, गुड फ्रायडे नसता तर ईस्टर संडे म्हणजेच येशूंच्या पुनरुत्थानाचा दिवसही नसता. बरं, तर मग या संपूर्ण कहाणीचा आजच्या काळात काय अर्थ आहे? ह्या त्यागाचा वारसा नेमका काय आहे? जे विश्वास ठेवतात त्यांच्यासाठी गुड फ्रायडे हा केवळ शोक करण्याचा किंवा दुःख करण्याचा दिवस नाहीये, तर त्या निस्वार्थ प्रेम आणि त्यागाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. हा दिवस आपल्याला आठवण करून देतो की कितीही अंधारी रात्र असली तरी त्यानंतर पहाटही होतेच. आणि शेवटी ही कहाणी एका मोठ्या प्रश्नावर आपल्याला विचार करायला लावते. निस्वार्थ प्रेमासाठी केलेला सगळ्यात मोठा त्याग कोणता असू शकतो? याच प्रश्नासोबत आजचं आपलं हे विश्लेषण इथेच थांबूया.